गणेशोत्सव पर मराठा समाज के आरक्षण की मांग को लेकर मनोज जरांगे पाटिल के आंदोलन को लेकर भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने आलोचना की है। उन्होंने कहा कि राज्य भर में गणेशोत्सव बड़े ही धूमधाम से मनाया जाता है, ऐसे में आंदोलन कर कानून व्यवस्था बिगाड़ने की कोशिश की गई। साथ ही उन्होंने कांग्रेस और ओबीसी नेताओं से भी सवाल किया कि क्या मराठा समाज को ओबीसी समाज से आरक्षण देना चाहते हैं? अगर ऐसा है तो वो अपनी भूमिका स्पष्ट करें। उनका कहना है कि कांग्रेस ओबीसी आरक्षण के नाम पर दोहरी भूमिका निभा रही है। मुंबईची कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून, राज्याची कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून 4 दिवस आंदोलन उशिरा करता आलं असतं, एवढंच सरकारचं म्हणणं होतं। सरकारने आता परवानगी दिली आहे, त्यामुळं आंदोलनकर्ते त्यांच्या मागण्या करतात आहे। पण माझ्यासमोर हाच एक प्रश्न आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजींनी 2014 ते 19 या काळात मराठा समाजाकरता आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करून मराठा समाजाला ईडब्ल्यूएस असेल आणि सारथीसारखे त्या ठिकाणी महामंडळ असतील, मराठा समाज आर्थिक दुर्बल सामाजिक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सरकारच्या योजना असतील, नोकऱ्याचं आरक्षण असेल, मग 14 ते 19 पहिल्यांदा मराठा समाजाला न्याय मिळाला। मला काँग्रेसला विचारायचं आहे, मला नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारला विचारायचं आहे की ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीने मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या या भूमिकेला समर्थन केलं आहे, एकीकडे राहुल गांधी ओबीसी समाजाचं आरक्षण कायम राहावं, ओबीसी समाजाच्या पाठीशी देशाच्या सरकारने राहावं, आणि दुसरीकडे मात्र नाना पटोले, वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ ही जी संपूर्ण टीम आहे, या टीमच्या मनात काय, या टीमने आपलं स्पष्ट केलं पाहिजे। आजच वडेट्टीवारनी स्पष्ट केलं पाहिजे, आजच नाना पटोले यांनी स्पष्ट केलं पाहिजे की ओबीसीतनं मराठा आरक्षणची भूमिका त्यांची आहे का, की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे।